हाय फ्रेंड्स, मी रुपाली तुमचं मराठी किचन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मैत्रिणींनो, आज आपण तयार करणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खूप आवडीने खातात. कारण शेंगदाणे आणि गूळ हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. शेंगदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी साधारण 2 वाटी शेंगदाणे भाजायला टाकत आहे. आपल्या शेंगदाण्यांना छान लालसर कलर येईपर्यंत हे शेंगदाणे छानसे भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे शेंगदाणे एकसारखे भाजले गेले पाहिजेत. शेंगदाण्यांना तडतड आवाज आला की समजून जायचं की शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत. मी हे शेंगदाणे एकसारखे भाजून घेत आहे. आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. आता मी ते एका ताटामध्ये काढून घेत आहे. ताटामध्ये ते थंड होण्याकरिता ठेवलेले आहेत. आता हे शेंगदाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. बारीक केलेल्या शेंगदाण्यामध्ये मी साधारण 1 वाटी गूळ मिक्स करत आहे. बारीक केलेल्या शेंगदाण्यांमध्ये गूळ हा छान एकत्र तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता मी याचे लाडू तयार करत आहे. हे बघा, आपला लाडू तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझा शेंगदाण्याचा लाडू हा रेसिपी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.